हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत अशी प्रार्थना करते. तर हाय गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये मी शॉर्टमध्ये म्हणजे जितकं होईल तितकं म्हणजे कमीत कमी असं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. ते म्हणजे की मी यूट्यूब का स्टार्ट केलं आणि मी यूट्यूबवरती कशी काय आले आणि म्हणजे कसं सुचलं मला की यूट्यूब चॅनल चालू करायचं. तर याविषयीच मी बोलणार आहे. तर त्यामुळे चॅनलवरती शेवटपर्यंत कनेक्टेड राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि थोडा जरी आवडला तरी लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, म्हणजे पुढच्या अपकमिंग ब्लॉग्सची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वात आधी तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल. तर आता बॅकग्राऊंडला हिचे काही ना काही चाळे चाललेले आहेत, तर ते थोडे इग्नोर करा. तिला सांगितलं की मी तू तिकडे झोपून जा सोफ्यावरती, तिकडे बस, तर ऐकत नाही आहे. तिथेच बसायचं आहे आणि मुद्दाम तिला कॅमेरामध्ये बघून काही ना काही करायचं आहे. तर असं असतं आमचं सारखं, त्यामुळे कुठलंही काम करायचं म्हटलं ना तर हे असं असतं. तर चला लगेच सुरू करूया व्हिडिओला. तर ॲक्च्युली मी पण म्हणजे जसं की सगळ्यांनाच सवय असते, म्हणजे मोबाईल आपल्या हातात असलं की आपण सोशल मीडियावरती काही ना काही स्क्रोल करत असतो. तर तसंच माझ्याकडे त्यावेळेस मोबाईल होता जेव्हा मी चॅनल चालू केलं. त्याच्या आधी म्हणजे तो असा इतकाही म्हणजे हे नव्हता, पण साधा आपला अँड्रॉईड फोन होता माझ्याकडे. तर मी असं स्क्रोल करत राहायचे, बघायचे काही ना काही इन्फॉर्मेटिव्ह, मला आवडायचं ते. तर बऱ्यापैकी म्हणजे मी केक बेकिंग पण करत होते त्यावेळेस. मग मला काही अडलं नडलं केक बेकिंगमध्ये काही गोष्टी ॲडव्हान्स करायच्या असल्या, काही शिकायच्या असल्या, तर ते सुद्धा मी यूट्यूबवरती कधी कधी सर्च करायचे, कारण बऱ्याचशा टिप्स तिथून पण भेटायच्या मला. कारण केक बेकिंग ऑलरेडी मला येतही होतं बऱ्यापैकी, आणि त्यामध्ये काहीतरी नाविन्य आणायचं असेल तर मी म्हणजे स्क्रोल करायचे, तर असं काही गोष्टी शिकायचे. त्यानंतर होममेड काय DIY असतील तर ते सुद्धा शिकायचे. आणि असं बरेच म्हणजे यूट्यूबवरती सर्च करायला लागले होते मध्यंतरी. मग नंतर त्याच्यानंतर झालं असं की म्हणजे लग्नानंतर लगेच आरूनंतर 1-1.5 वर्षा म्हणजे 2-2.5 वर्षानंतर अनिश. तर असं म्हणजे प्रेग्नन्सी डिलिव्हरी ह्या जर्नीमध्येच मी होते आणि बाहेर जाऊन जॉब करू शकत नव्हते. त्यानंतर जेव्हा 2 मुलं सोबत आणि मग बाहेर जाऊन जॉब करणं काही शक्य नव्हतं. तर तेच की मुलांना बघणं, मुलांना वेळ देणं, ह्या गोष्टींमुळे म्हणजे त्यांचं पण आता बघावं लागायचं. आणि ऑब्व्हियसली की घर सांभाळणं आणि मुलं ही फर्स्ट प्रायोरिटी होती. आणि मग बाहेर जाऊन जॉब करणं हे काही शक्य नव्हतं, कारण मग आता म्हणजे आम्ही त्यावेळेस बारामतीतच राहत होतो आणि घरचे सगळे गावी होते आधी. आणि जेव्हा अनिशच्या वेळेस माझी डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर मग सगळे आम्ही इथे आलो. एक 2-2.5 वर्ष आम्ही इथे होतो सगळे सोबत. पण त्यावेळेस अनिश खूपच लहान होता, की म्हणजे मी बाहेर जाऊन जॉब पण करू शकत नव्हते. आणि आधीचं म्हटलं तर आरू एक 3 म्हणजे 2.5-3 वर्षाची होती जेव्हा अनिश नव्हता. त्यामुळे आरू लहान असल्यामुळे तेव्हा पण जाऊ शकत नव्हते जॉबला. आणि तेव्हा मग घरी पाहायला पण कोणी नव्हतं, घरचे सगळे गावी होते. तर अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये मग तरी पण असं वाटायचं की बाबा आपलं एवढं शिक्षण पण झालं आणि मग आपण काहीतरी करू शकतो. तर मुळात हा मुद्दा नाहीच आहे की शिक्षण झालं आहे म्हणून जॉब करायचं किंवा काय. पण कसं असतं ना की म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाबा आता आपल्या मिस्टरांना आपला काहीतरी आर्थिक सपोर्ट भेटेल, त्यांना पण काहीतरी हातभार लागेल, हे एक मेन मोटिव्ह होतं माझं. आणि दुसरी गोष्ट असं की ते करणं पण गरजेचं होतं, कारण म्हणजे तशी सिच्युएशन पण होती. आणि त्यामुळे म्हणजे असं वाटायचं की नाही, काहीतरी आपण करायला पाहिजे की जेणेकरून थोडंफार त्यांना पण हे होईल, सपोर्ट होईल. आणि जास्त डिफिकल्टी येते थोडीशी इझी होईल. तर असं वाटायचं, पण शक्य नव्हतं ते. कारण की काय व्हायचं की मुलांचं मेन हे होतं की मुलांना सोडून जाणं शक्य नव्हतं. आणि सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे मी बाहेर जाऊन जॉब नव्हते करू शकत. आणि त्यामुळे मग त्याच्यानंतर काय झालं की जेव्हा फर्स्ट लॉकडाऊन लागलं कोरोनाचं, त्यावेळेस अनिश नव्हता, फक्त आरूच होती. आणि त्यावेळेस मग मी बरेचसे यूट्यूबवरती व्हिडिओज पाहायचे, रेसिपीज वगैरे असो काही असो. आणि मग मी रोज एक रेसिपी घरामध्ये करायचे, यूट्यूबवरती पाहायचे, काहीतरी नवीन करायचे. कारण तेव्हा काही कामच नव्हतं, हे पण म्हणजे थोडे दिवस होते घरी, जास्त दिवस नव्हते, कारण सगळं काही बंद होत्या, कंपनी वगैरे, कामं वगैरे. तरी पण ह्यांची कंपनी चालू होती, कारण ऑब्व्हियसली ती अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत होते, त्यामुळे अत्यावश्यक सेवा ह्या चालूच होत्या. त्यामुळे ह्यांची कंपनी पण चालू होती, त्यांचा जॉब चालू होता. आणि थोडे दिवस सुरुवातीचे जे होते, काहीतरी 8-15 दिवस त्यांना दिलं होतं, म्हणजे सुट्टी दिलेली. तेव्हा मग घरीच असायचं. मग मी रेसिपीज वगैरे नवीन नवीन ट्राय करत होते, बरेचसे यूट्यूबवरती व्हिडिओज पाहायचे, काही नवीन नवीन शिकायचे, काही DIY असतील ते.
त्यातच ह्याच्यामध्ये नंतर मग अनिशची म्हणजे अनिशच्या वेळेस प्रेग्नन्सी राहिली आणि मग प्रेग्नन्सीमध्ये तर काही नाही, असंच अधूनमधून आता आपण जसं फोन यूज करतो असंच. त्यानंतर डिलिव्हरी झाली. डिलिव्हरीनंतर मग सेकंड लॉकडाऊनमध्ये माझी डिलिव्हरी झाली अनिशच्या वेळेस, दुसरी लाट जेव्हा कोरोनाची आली त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर मग बऱ्यापैकी म्हणजे इतकंसं ओपन नव्हतंच झालं, थोडंफार म्हणजे काहीतरी बंधनं असायची आणि त्या अनुषंगाने काही बंधनं घालून मग थोडं थोडं सगळं चालू होत होतं. आणि तोपर्यंत अनिश पण थोडासा मोठा म्हणजे 3-4 महिन्याचा झालेला. आणि जी दुसरी लाट आहे कोरोनाची किंवा दुसरं लॉकडाऊन, त्यावेळेस आम्ही भयंकर वाईट प्रसंग पाहिलेले आहेत. ते पण मी एखाद्या व्लॉगमध्ये नक्की शेअर करेल. म्हणजे ती सिच्युएशनच इतकी भयंकर होती आणि खूप कठीण होता तो काळ. आणि कदाचित त्या काळामध्येच म्हणजे आपण म्हणतो ना की काहीतरी आयुष्याला टर्न भेटण्यासाठी काहीतरी गोष्टी घडाव्या लागतात. म्हणजे काहीतरी घडल्यानंतरच काहीतरी पुढे चांगलं किंवा वाईट होतं. तर तसंच काहीसं झालं की म्हणजे आमच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल त्या काळामध्ये आम्ही केला. जेव्हा अनिश झाला त्याच्यानंतर बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आले, तर तो एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, त्याच्यामध्ये शेअर करेल. तर ह्यामुळे मग नंतर असं वाटायला लागलं की बाबा आता काहीतरी आपण करायला पाहिजे, मग घरातून बसून काय करू शकतो. तर त्याच टायमिंगमध्ये ना एक मूवी लागला होता मराठी, कारण तेव्हा जास्त करून सगळेच की पिक्चर वगैरे बघायचे. तर एक म्हणजे मला आता त्याचं नाव पण आठवत नाही, बहुतेक त्याचं नाव पण लॉकडाऊन असंच होतं, पण मी कन्फर्म नाही आहे की ते नाव तेच होतं की काय होतं. पण त्या मूवीचं नाव मला प्रॉपर आठवत नाही आहे, पण तो स्पृहा जोशीचा होता मूवी, मराठी मूवी. आणि त्याच्यामध्ये तिचं म्हणजे ते सगळं दाखवलेलं की असंच सिच्युएशन, चांगलं लाईफ चाललं, ती जॉब करते आणि अचानक कोरोना आला, लॉकडाऊन झालं, सगळी कामं बंद वगैरे. आणि मग तिने यूट्यूब चॅनल चालू केलं आणि त्याच्यातून तिची जर्नी वगैरे दाखवली. तिने रेसिपीचं चॅनल चालू केलं. असंच की आधी कुणाचा सपोर्ट नव्हता, घरात अपोज होतंच, म्हणजे कुणाला पटत नव्हतं, आणि लपून छपून तिने चालू केलं. नंतर ती छान ग्रो झाली. नंतर फेस रिव्हील केला की काय असंच काहीतरी होतं, आणि मग नंतर तिला लोक ओळखायला लागले. मग नंतर घरातल्याने ॲक्सेप्ट केलं. मग ते यूट्यूबमध्ये ती खूप मोठी झाली. अशी काहीशी मी सांगते की स्टोरी होती. तेव्हा मग तो पिक्चर बघताना म्हणजे त्याच्या आधी पण मला असं व्हिडिओज बघताना कुठेतरी वाटायचं की आपण सुद्धा यूट्यूबवरती करावं का, कारण त्याच्या आधीच टिकटॉक वगैरे येऊन गेलं होतं. तर यूट्यूबवरती आपण व्हिडिओज बनवावे किंवा काय, असं माझं चाललेलं. पण कोणत्या कॅटेगरीमध्ये किंवा काय असं काही नव्हतं. आणि मग त्या पिक्चर पाहताना माझ्या लहान नणंदबाई आणि आम्ही दोघीजण होतो. तर मग आमच्या दोघींचं ठरलं की आपण सुद्धा असं काहीतरी करू शकतो, आपण पण एखादं चॅनल चालू करू किंवा काय. तर तेव्हा मी खरं सांगते की ते बघून आम्ही रेसिपीचंच करायचं असं ठरवलं. पण जसं मी म्हटलं की नंतर मी रेसिपीतून ब्लॉगिंगमध्ये आले, कारण रेसिपी कंटिन्यू शूट करणं शक्य नव्हतं. बरेचसे प्रॉब्लेम होते, बऱ्याचशा गोष्टी त्यासुद्धा मी कधीतरी एखाद्या व्लॉगमध्ये सांगेल. कारण रेसिपी म्हटलं की प्रॉपर साहित्य पाहिजे किंवा काय, आणि कधी कधी स्पेशल शूटसाठी म्हणून एखादी रेसिपी बनवणं हे माझ्यासाठी शक्य नव्हतं, कारण तो वेळच आमच्यासाठी खूप खडतर होता. तर त्यामुळे मग आम्ही म्हटलं की ठीक आहे, आपण एखादं चॅनल चालू करू. आणि ह्या उद्देशाने मग थोडंसं घरातल्यांना आपण सांगितलं की हे असं असतं तसं असतं. आणि त्या पिक्चरमध्ये ॲक्च्युली ते वातावरण तयार झालेलं, तो पिक्चर बघितल्यानंतर की ह्याच्याने काय होतं काय नाही, हे थोडंफार म्हणजे जसं आपण सांगण्यापेक्षा ते बघितल्यावर त्यांना कळलं होतं की ह्याच्यातून नक्कीच काहीतरी आहे की छान आहे. त्यामुळे म्हणजे मेन कारण हेच होतं की जेव्हा मी चॅनल चालू करायचं म्हटलं तेव्हा की सगळ्यांचा सपोर्ट होता की हा तू कर. फक्त की इतकं काही डीपमध्ये कुणालाही माहीत नव्हतं, फक्त जेवढं मूवीमध्ये बघितलं तेवढंच त्यांना माहीत होतं की बाबा हां ह्याच्यातून काहीतरी इन्कम आहे आणि हे चांगलं आहे आणि घरातून करू शकतो. तर अशा प्रकारे मी यूट्यूब स्टार्ट केलं. आणि का स्टार्ट केलं तर तेच की काहीतरी इन्कम व्हावा, आपलं स्वतःचंही काहीतरी असावं, हे एक होतं. आणि मुळात मला आवड म्हणजे बोलण्याची खूप आवड आहे. मी शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये फर्स्ट प्राइजेस वगैरे भेटलेले. कधीतरी जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी कधीतरी तुम्हाला, माझ्याकडे ते सगळे सर्टिफिकेट्स आहेत माझ्या डॉक्युमेंट फाईलमध्ये, मेडल वगैरे, तर ते मी कधीतरी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल एखाद्या व्हिडिओमध्ये. मला सांगा तुम्हाला पाहायला आवडेल का. तर तेच की म्हणजे फर्स्ट प्राईज वगैरे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भेटलं होतं आणि मला खूप आवड होती बोलण्याची. तर सुरुवातीला जसं मी रेसिपी चॅनल चालू केलं, पण ते मी रेसिपी काही कंटिन्यू करू शकले नाही, बऱ्याच गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगितल्या. त्यामुळे मग नंतर मी व्लॉगिंगमध्ये आले आणि व्लॉगिंगमध्ये मला ते आवडायला लागलं. आणि ॲक्च्युली ते माझ्यात होतं, म्हणजे की मला बोलण्याची आवड आहे आणि बऱ्याच गोष्टी मला तर वाटतं की बऱ्यापैकी मी काही गोष्टी प्रेझेंट करू शकते. आता थोडंफार इकडे तिकडे होतं, कुठे नाही कुठे, जसं की म्हटलं ना की शिकतच माणूस शिकतो, तसंच मी सुद्धा शिकते.
तर हेच की हा एक छान प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब हा. जर कोणी गृहिणी माझ्या मैत्रिणी ताया तुम्ही जर बघत असाल, तुमचं जर चॅनल नसेल अजूनही यूट्यूबवर, तर तुम्ही जर ठरवत असाल की करायचं, तर नक्की स्टार्ट करा. खूप छान प्लॅटफॉर्म आहे. फक्त तुम्हाला इथे डेडिकेशनने आणि सातत्याने काम करणं गरजेचं आहे. तुमची मेहनत नक्की फळाला येईल. फक्त आपण सांगू शकत नाही की कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल आणि कधी आपल्याला सक्सेस भेटेल. फक्त आपल्याला ती स्टेज मिळेपर्यंत फक्त मेहनत करायची, व्हिडिओज अपलोड करायचे, एवढंच आपण करू शकतो. तर हेच माझं मेन मोटिव्ह होतं की मला हेच मेन साध्य करायचं होतं की मला काहीतरी इन्कम. तर आता तुम्ही बघताय की अजूनपर्यंत तर ते साध्य झालेलं नाही आहे. आत्ताशी कुठे सुरुवात झाली आहे. आत्ताशी आपले 1K कंप्लीट झालेत. अजून आपलं वॉच टाईम कंप्लीट व्हायचं थोडंफार बाकी आहे. नंतर आपलं मॉनिटायझेशन होईल आणि मग पेमेंटची वगैरे प्रोसेस पुढे चालू होईल. पण खूप भारी वाटते 1K कंप्लीट झालेत तर की हा बाबा एक विश्वास आला की आपण आत्तापर्यंत जे करतोय आणि खरंच आपण जे ठरवलं ते करू शकतो. थोडा वेळ लागेल पण मिळेल. मग हे एक वाक्य आहे ना, त्याच्यावर माझा विश्वास आहे. स्वामींवर जितका आहे, गणपती बाप्पावर जितका विश्वास आहे, तितकाच ह्या वाक्यावर पण आहे की पटकन मिळतं ते, आनंद जास्त काळ टिकत नाही. आणि जे तुम्हाला अगदी स्ट्रगल करून करून त्याच्यामागे धावून धावून खूप मेहनत करून जे भेटतं ना, ते अनंत काळासाठी टिकतं आणि आयुष्यभर तुमच्यासोबत राहतं. तसंच काहीसं बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत माझ्या लाईफमध्ये घडलेल्या आणि ती मोठ्या मोठ्या म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये अशा स्ट्रगल करून आणि खूप वाट पाहून आलेल्या आहेत. त्यामुळे माझा ह्या गोष्टीवर विश्वास आहे की जे उशिराने भेटतं ते नक्कीच चांगलं असतं आणि आपल्या फायद्याचं आणि अनंत काळपर्यंत आपल्या बरोबर टिकतं. तर कशी असंच काही तर जितके म्हणजे आपण म्हणतो ना, जेवढी आपली इच्छा असते त्यापेक्षा मोठी योजना ही स्वामींची असते, आपल्या आराध्य दैवताची असते. तर तसंच काहीसं आता असेल. त्यामुळे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये माझं पण कंटिन्युटी वगैरे ह्या गोष्टी मी क्लिअर केल्या. त्यामुळे अजूनपर्यंत नव्हतं शक्य झालं. पण आता आपली छान तुमचा रिस्पॉन्स भेटते सगळ्यांचं, ते बघून खूप छान वाटते. असाच सपोर्ट राहू देत. तर आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल माझला वेळ जात नाही आहे, टाईमपास होत नाही आहे म्हणून व्हिडिओज करते किंवा मग असंच काहीतरी छंद म्हणून तर नाही. मला आवड तर होतीच आणि आहेच व्लॉगिंगची. म्हणजे व्लॉगिंग काय ते मी आत्ता चॅनल चालू केल्यानंतर शिकते. पण मला वक्तृत्वाची, बोलण्याची खूप आवड पहिल्यापासून होती, अगदी शाळेपासून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्यामध्ये काहीतरी करायचं असं माझं होतं. तर ते तर काही झालं नाही. आणि त्या दृष्टीने म्हटलं तर मला शिक्षण पण आपलं म्हणतो ना आपण, शिक्षण पण महत्त्वाचं असतं. तितकं शिक्षण महत्त्वाचं असतं कशासाठी, तर आपल्याला बरंच जनरल नॉलेज, बऱ्याचशा गोष्टी शिक्षणामुळे कळतात. कुठं काय मांडायचं, कुठं कसं आपण ते समोरच्याला हे करायचं, ह्या गोष्टी बऱ्याचशा आपल्याला त्यातून नॉलेज भेटतं. तर हे सुद्धा होतं. म्हटलं मग आपल्याकडे सगळंच आहे तर त्याचा का नाही आपण उपयोग करून घ्यावा. आणि हा उपयोग म्हणजे ह्याला जर आपण चालना दिली तर त्यातून आपल्याला काही पैसे पण भेटणार आहेत, काहीतरी इन्कम होईल, तर आपलं स्वतःचंही असं काहीतरी होईल. आणि दुसरी गोष्ट फॅमिलीला एक सपोर्ट भेटेल, मिस्टरांना हातभार लागेल आणि सगळंच काही चांगलं होणार आहे. तर ह्याच दृष्टीने, ह्याच अनुषंगाने आणि हेच मेन कारण होतं माझं यूट्यूब सुरू करण्याचं, की माझ्या घरासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी मी काहीतरी इन्कम कमवू शकेल. तर आता तुमचा सगळ्यांचा असाच सपोर्ट राहिला तर लवकरच फर्स्ट पेमेंटचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर त्यामुळे असाच सपोर्ट राहू द्यात आणि चॅनलवरती शेवटपर्यंत असेच कायम माझ्यासोबत कनेक्टेड राहा. नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया काय वाटते तुम्हाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर हा मार्ग मी निवडला स्वतःचं करिअर म्हणू शकता. आता मी करिअरच म्हणते, ह्याच्यातच करिअर करायचा असा किंवा ह्याच्यातच काहीतरी मोठं करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या फॅमिलीला काहीतरी आर्थिक सपोर्ट मिळेल. ह्या सगळ्या म्हणजे माझ्या काय म्हणायचं योजना आहेत असं म्हणू शकता. त्या दृष्टीने मी आता खूप प्रयत्न करते आणि सातत्याने काम करते. तर असाच सपोर्ट राहू द्यात. असंच चॅनलवरती कनेक्टेड राहा. भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटू लवकरच. बाय बाय.